हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलिकावरदी हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं, ईशान चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्न मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटताहितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तभगवानवतीर्णैवं श्रीरङ्गनाथ गुरुराज्ञमोऽस्तुतं। ते ज्ञान पैगाबरवी, जरी मणी हाथिया नावी, तरी संताया भजावी सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरठा, ते तसेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी। तरी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, आणि अग्रवत्ता करावी दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले, ते सांगती पुसिले, जेणे अंतकरण बोधिले संकल्पानये। जे ज्ञान पैगा बरवे, जरी मणी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी। अध्याय 5वा, 5व्या अध्यायावर 65व्या ववीवर श्लोक 34व्या श्लोकावर भगवंत अर्जुनाला गीतेचं रहस्य सांगत असताना, तद्विधी परिनिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिते ज्ञानम आत्मदर्शन. म्हणून ज्ञान जे आहे, अर्जुना तुला जे बरोबर ज्ञान पाहिजे, त्या ज्ञानामध्ये दुःख नाही. जे ज्ञान झाल्यानंतर काही मिळवायचं नसतं, काही टाकायचं नसतं. जे कळाल्यानंतर कळण्याकरता काहीच उरत नसतं, असं जे बरोबर ज्ञान आहे, ते बरोबर ज्ञान संताकडं आहे. म्हणून तू संताकडं जा आणि ते कळून घे. संताचं तू सेवा कर, शरीराने, मनाने आणि जीवाने.
आणि ते प्रसन्न करून घे त्याला. आणि त्याला प्रसन्न केल्यानंतर तू प्रश्न विचार. तुझ्याकडं काय प्रश्न आहेत, तुला दुःख कशामुळं आहे, त्या दुःखाचं कारण काय आहे, हे सगळे प्रश्नाचे उत्तरं संताकडं आहेत. आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं कोणाकडे आहेत? संताकडे. आपले प्रश्नच कोणते येतं? तर आपले प्रश्न अनेक जरी असले तर मुख्य एकच प्रश्न आहे की कोण्या जीवाला दुःख नको आहे. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढा जीव आहे त्या जीवाला काय नको? दुःख नको. आणि परमसुख पाहिजे. सुखाचीच सगळ्याची काय? हां, सुखा लागी करशी तळमळ. सगळी तळमळ कशासाठी आपली? हां, सुखा पाहिजे. तळमळ तळमळ रात्र दिवस जे आपण एवढा हव्यास करायलो तर केवळ कशासाठी? हां, दुःख नको आणि सुख पाहिजे. ह्या दोन गोष्टी आता. दुःखाचा जीवनात अभाव असा आणि सुखाचा भाव असा. कधी बी जीवनामध्ये शिमगा येऊ नये, दिवाळी यावं. हे प्रतीक आहे ना. शिमगा म्हणजे बोंबलणं आणि दिवाळी म्हणजे आनंद उत्सव करणं. म्हणजे आपल्या जीवनात नित्य दिवाळी यावं, नित्य आनंद असावं, नित्य आपण निश्चिंत असावं, प्रसन्न असावं, निर्भयता असावं आपल्या जीवनात. हे आपल्याला आवडत असतं. आणि हे मिळण्याकरताच आपण रात्रंदिवस काय करायलो? कष्ट करायलो. एवढा जो सायासाने प्रपंच करायलो की आपल्याला फक्त हवं आहे सुख. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. अशी कोण्याही जीवाची भावना नाही की मला दुःख व्हावं, असं कोण्या जीवाला वाटत नाही. मग दुःख तर व्हालं. दुःख निवृत्तीचे आटोकाट प्रयत्न आहेत. मग कुठंतरी चुकलंय आपलं. यालाच काय करावं बघा. रोग तर नको आहे, दवा घेणं चालू आहे, फक्त कुठंतरी चुकलं. एक तर डॉक्टरला कळाला नाही रोग, किंवा मेडिकल बरोबर मिळालं नाही, इलाज बरोबर नाही झाला. तसंच इथं आपलं झालेलं आहे. आपल्याला दुःख तर नको आहे कोणालाच. दुःखात असं सहनच होऊ शकत नाही. सुख किती असलं तरी आपण सहन करू शकतो, पण दुःख मात्र थोडं पण दुःख झालं तर त्याची आपल्याला नको वाटतं. ते दुःख जावं आपल्याकडं, नको ते दुःख. दुःखाची कोणालाच अपेक्षा नाही. मग जे आपल्याकडं ज्ञान आहे, आपल्याला जे कळतं, आपल्या कळण्याने आपलं दुःख निवृत्त होत नाही. आपल्याला जे जे कळतं, आपल्याला काय काय कळतं, कळत नाही का आपल्याला? मग त्या कळण्याचा वापर आपण दुःख निवृत्तीसाठी केला नाही का? खूप केला. पण आपल्या कळण्याने किंवा आपल्या ज्ञानाने आपलं दुःख निवृत्त होतच नाही. आपल्याला झालेला रोग आपल्याला घालविता येत ना, डॉक्टरकडे जावं लागतं. कोणाच्या ज्ञानाने होतो तो निवृत्त? डॉक्टरच्या ज्ञानाने. तसं आपलं जे झालेलं दुःख आपल्या ज्ञानाने निवृत्त होत नाही. आपल्याकडं जे ज्ञान आहे ते ज्ञान, त्याला ज्ञानच म्हणता येत नाही. की ज्या ज्ञानाने दुःख निवृत्त होत नाही त्याला ज्ञान कसं म्हणावं? ज्ञान कशाला म्हणावं? ज्या ज्ञान झाल्यानंतर दुःख राहतच नाही. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा, त्याला म्हणावं ज्ञान. त्याला बर्व ज्ञान म्हणावं. बर्व ज्ञान आणि अबर्व ज्ञान. इथं कोणतं ज्ञान सांगितलं? बर्व ज्ञान. आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे ते अबर्व ज्ञान. बरं नाही ते ज्ञान. जे जन्माला घालतं, जे गर्भवासात घालतं, जे मारितं, मरणाला प्रवृत्त करतं, अनंत दुःख त्या ज्ञानाने व्हाले, त्याला काय ज्ञान म्हणावं? ते का ज्ञान आहे का? ते ज्ञान अबर्व ज्ञान आहे. खरं ज्ञान नाही ते. खोट्यालाच खरं समजिणं हे बर्व ज्ञान नाही, हे अबर्व ज्ञान आहे. जसं एखाद्या माणसाला पंडुरोग झाला म्हणजे त्याला वाटतं की माझं प्रकृती सुधारली की इधरली ती. आता ती प्रकृती बरवी आहे का त्याची? बरवी नाही. 15 दिवसाला महिन्याला एक कुर्ते बदलावं लागले त्याला.
कारण की ते शरीर काय झालं, फुगायलं. आणि त्याला वाटतंय प्रकृती सुधरायली. प्रकृती सुधरायली नाही, रोग व्हायला त्या शरीराला, रोग व्हायला ते बरोबर नाही, घात आहे. त्याने एक दिवस त्याचं काय होणार, घात होणार. म्हणून इथं आपलं जे ज्ञान आहे, आपल्याला जे कळतं, त्या कळण्याने आपलं दुःख जातच नाही, गेलं नाही कोणाचंच व्यवहारात. इतकं जरी कळालं, त्या कळण्याने आपलं दुःख जाणं शक्यच नाही. ते ज्ञानच नाही, ते बरोबर ज्ञान नाही. किती कळतं बरं आपल्याला, कळून डोळ्याने रूप कळतं, कानाने शब्द कळतो, नाकाने गंध कळतो, जिभेने रस कळतो, त्वचेनं स्पर्श कळतो. आणि ह्या कळण्यालाच आपण काय म्हणायलो, ज्ञान म्हणायलो. ह्या कळण्यालाच आपण कळणं म्हणायलो. की डोळ्याने मला रूप कळतं, कानाने मला शब्द कळतो, वाणीनं मला, जिभेनं मला रस कळतो, नाकाने गंध कळतो, 5 कर्मेंद्रियांनी ज्ञान होतं, 5 ज्ञानेंद्रियांनी काय होतं, ज्ञान होतं. हे ज्ञान बरोबर नाही, याला कळणं म्हणू नाही. बघा, इंद्रिया वाचून बी काही कळणं नाही, इंद्रिय घेऊन काही कळणं नाही, इंद्रिय वाचून बी काय कळणं नाही. म्हणून इथं 2-3 प्रत्यक्षात असतात. इंद्रिय घेऊन प्रत्यक्ष, मन घेऊन प्रत्यक्ष आणि सहज प्रत्यक्ष. प्रत्यक्षाला काहीच लागत नाही, पण स्वयंप्रत्यक्ष त्याला म्हणू आपण. म्हणून इंद्रिय घेऊन जे प्रत्यक्ष होत असतं ते इंद्रियाच्या माध्यमातून होत असतं. कशाच्या माध्यमातून, जे कळणं आहे, आपण ज्याला कळणं म्हणतो, ते इंद्रियाद्वारे कळणं होत असतं. इंद्रिय नसल्यावर त्याचं कळणं उडत असतं. डोळे नसतील तर रूप उडालं, कान नसतील ते शब्द उडाला, सर्दी झाली तर गंध उडाला, टायफॉइड झाला तर रस उडाला, जोरे विटाळले मुख, ते अन्ना ते म्हणे कडू विख. ज्वराची मानगी झाली, त्याला काही जरी वाढलं तर कसं लागतं, कडू लागत. पांढरा शुभ्र असणारा चंद्र पिवळा वाटतो, ज्याला काविळ झाला. दृष्टी वेधली कबळे, ते चांदणी ते म्हणे पिवळे. चंद्र पिवळा आहे का, याच्या दृष्टीचा दोष आहे. दृष्टी दोष आहे, चंद्र पिवळा नाही. याचे डोळेच पिवळे झालेत, त्याला झालाय काविळ, म्हणून त्याला चंद्र कसा दिसतो, हां, तो दृष्टी दोष आहे. म्हणून जे इंद्रिय प्रत्यक्ष घेऊन आपण पाहतो, तर ते प्रत्यक्ष इंद्रियाने जे प्रत्यक्ष होत असतं ते विषयाचं होत असतं. कशाचं होत असतं, हां, विषयाचं प्रत्यक्ष होत असतं. ते सगळ्या जीवाला आहे, तुम्हालाच आहे असं नाही. जे जीव आहेत त्याला इंद्रिय येतं, त्या इंद्रियाने त्याला विषयाचं काय होतं, प्रत्यक्ष होतं. आणि विषय म्हणजे काय आहे, जसं मृगजळ दिसत असतं पण ते खरं नसतं, तसं विषय दिसतात पण खरे नसतात. विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे. काहीशे बी महाराजांनी सांगितला, विषय तरी कैसे, कसे आहेत विषय, रोहिणी म्हणजे मृगजळातल्या पाण्यासारखे आहेत. जसं मृगजळ असतं का दिसतं, असणं बी नाही दिसणं बी नाही, केवळ भास आहे. त्याच्यात खोली बघा, त्या मृगजळाचं दिसणं असतं का असणं असतं, दिसणं नाही असणं नाही, केवळ काय येतो, भास. अमृतानुभवात माऊली म्हणतात, मृगजळ जे थोमंडे, जे तर मृगजळ 9 मंडे ते असे कोरडे, उमंडे ते ओलावून काही. जिथं मृगजळ उमटत नाही किंवा मृगजळाची नदी गेली नाही तिथं असेल कोरडं धरा असं आपण. पण जिथं मृगजळ दिसायलं तिथं काही वलावा खाली. अशी मृगजळाची पूर चाललाय, नदी वाहली, मग तिथं खाली थोडाफार ओलावा तरी असावं ना. हां, जिथं बरं जिथं नाही उमटलं तिथं असेल कोरडं, पण जिथं उमटलं मृगजळ तिथं काही ओला, अरे नाही, ते मृगजळ म्हणजेच काय, भास आहे केवळ. तसं विषयातलं जे सुख आहे का भास आहे, भासलेलं आहे ते सुख नाही.
आणि आपण तर पाहलोत इंद्रियाद्वारे विषयातून काय मिळावं आपल्याला? हां, म्हणून ते भास आहे, सुख नाही. म्हणून इंद्रियाने जे दिसतं ते सगळं खोटं आहे. इंद्रियाने जे प्रतीतीला येतं ते सगळं कसं आहे? खोटं आहे असं कळावं, हे बरोबर ज्ञान आहे. यालाच कोणतं ज्ञान? इंद्रियाने जे कळतं ते अबरोबर ज्ञान आहे, ते खोटं ज्ञान आहे. त्याला कळणं म्हणता येत नाही. त्याला कळणंच म्हणू नाही. कळणं कशाला, ज्ञान कशाला म्हणावं? लक्षात घ्या, हे सगळं ज्याला आपण ज्ञान म्हणालो ते ज्ञान होत नसतं. ते ज्ञान नाही, ते बरोबर नाही. अहो, जे कळाल्यानंतर दुःख राहतं त्याला काय कळणं म्हणावं? जे कळून आपलं दुःख निवृत्त होत नाही त्याला ज्ञान म्हणतात. त्याला ज्ञान म्हणावं की कोणतंच काय नाही राहिलं? दुःख नाही राहिलं, द्वैत नाही राहिलं, जन्म मरणाची निवृत्ती झाली, परमानंदाची निर्भयता प्राप्त झाली. आता कायचा धाक, सकाळी काही आपुले, आता धाक नाही राहिला. निश्चिंत जीवन झालं, निर्भय जीवन झालं, प्रसन्न जीवन झालं. याला म्हणावं कळणं. यालाच काय म्हणावं? हां, याला म्हणावं कळणं. एका ठिकाणी माऊली 7वे अध्याय सांगायले, अर्जुना तया आणावं ज्ञान. त्याला काय म्हणावं? हां, जिथं मन जाऊ शकत नाही, विचार मागं फिरतो, तर्क लावता येत नाही, जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाकडं आपण चाललो, जे ज्ञान व्हायचं किंवा जे ज्ञान झाल्यानंतर तिथं विचार करता येत नाही, त्याचा जाणीव जेथ जाऊ शकत नाही. तर्कू ऐनी घे अंगी जायाच्या, मनाचा मन पण सरे, मन संपूर्ण जातं, तर्क लावता येत नाही त्याचा. ते ज्ञान पायगा बरवे. त्याला कोणतं ज्ञान म्हणावं? बरोबर ज्ञान. बघा, आणि ते ज्ञान जे बरोबर ज्ञान आहे ते बरोबर ज्ञान ईश्वराला आहे, पण ईश्वर काही सांगत नाही, जीवाला कळत नाही. जीवाला जे कळतं त्याला कळणं म्हणता येत नाही. जसा गाळात पडलेला माणूस प्रयत्न करीत असतो निघण्याचे, त्याचे जितके प्रयत्न आहेत तितके त्याला आत घालीत असते. त्याच्या प्रयत्नाने तो कुठं जातो? त्याने अंग हालीलं की आत सरकतो. त्याने अंग हालीनं निघायचे प्रयत्न करणं, आणि कशात जातो तो? जास्त बिगर पाहणारा माणूस पाण्यात पाड्यावर हातपाय हालीत नाही का? त्याचे हातपाय हलणं म्हणजेच बुडणं आहे. बिगर पाहणारा माणूस पाण्यात पाड्यानंतर शांत राहतो का? नाही. तो काय करतो? पाहणाऱ्यापेक्षा जोरात हातपाय हालितो, पण जितका तो हातपाय हालील तितका बुडाला जातो. आणि पाहणारा माणूस हातपाय न हालिता तरंगतो. ओगं टाईम टू टाईम हालितो असतो. थोडंसं घे झालं की आपलं असं करतो, झालं. पावलेले असताना तुम्ही कधी हां अवघं, आणि त्याला हलव म्हणायची गरज नाही, सहजच हात हलवते त्याचे. त्याला हाल म्हणायची काय नाही, सहजच पाण्यावर तरंगत होतो. कोण? कट्टर पाहणारा सहजच पाण्यावर. आमचे केशव महाराज गुरुवर्य ब्रह्मीभूत केशव महाराज पाण्यावर बसून पद्मासन घालायचे आणि गणगोळी उघडून गण लावायचे. ही वास्तव आहे बरं. पद्मासन घालायचे कशावर? पाण्यावर. आणि गणगोळी उघडून काय लावायचे? गंध लावायचे. म्हणून ज्याला पाहू नये तो पाण्यात बुडत नसतो. तसं ज्याला खरं कळालं त्याला संसार दुःख नाही, त्याला जन्म मरणाची भीती नाही, त्याला द्वैत नाही, त्याला म्हणून त्याला कोणतंच दुःख नाही. स्वप्नात पण कसा नाही तो दुःखी नाही. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. त्याच्या डोळ्यापुढं, त्याच्या विवेकापुढं हे सगळं कल्पित हे असं कळत असतं. पिंड ब्रह्मांड हे सगळं खोटं आहे माझ्यावर. हे काही झालंच नाही, होणं शक्य नाही. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हे द्वैत प्रपंच निस्तारला. हा द्वैत प्रपंच राहिला नाही.
काहीच नाही राहिलं माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, केवळ एक अद्वितीय ब्रह्म पायी तैन तुझे काही नाही. माझ्या वाचून जगात दुसरं काहीच नाही, मीच भरलेला आहे सगळीकडे ओतप्रोत. माझ्या वाचून जगात तोच त्याला पाहला जिकडं तिकडं. कोण कोणाला पाहलं जगात? मीच मला पाहलो. कशात बी मीच मला पाहलो. जे जे आहे ते माझ्यावर अध्यस्त आहे. त्या अध्यस्त वस्तूला मीच अधिष्ठान आहे. माझ्यावरच मिथ्य प्रतीती आली, त्याची नसलेली प्रतीती आली. झोपीमध्ये स्वप्न पडत असतं, माझ्याच ज्ञानावर ही अनंत प्रतीती आली मिथ्य. कोणी पाहिली ती? त्या स्वप्नामध्ये गेल्यानंतर जे दिसलं तुम्हाला विचित्र, माणसं, रस्तेन, कुत्रेन, भांडण, लग्न, यष्ट्यान, कुठं? इथं रस्ता करायला 6-6 महिने लागत आहेत, एका मिनिटात रस्ता तयार. कुठं? हां, इथं लग्न जोडायला लय पाहुणे रावणे आणावं लागते. तिथं लगे लग्न जुटणं बी लग्न लागणं बी किती मिनिटात, किती सेकंदात. हां, टाईमच लागत नाही. तिथं झाडं वाढायला उशीर नाही, तिथं लग्न व्हायला, लेकरं व्हायला, आजोबा व्हायला, नातू व्हायला, काय नाही. अल्प काळात खूप होऊन जातं तिथं. मग खरं आहे का नाही ते? खरं आहे का ते? त्याला कोण खरं म्हणे? जागृती हे खरं आहे का ते? मग भासलं कोणावर? माझ्या ज्ञानावर. नाही, याच्या पुढे सांगतो तुम्हाला. अरे ज्ञानाने सगळे आकार धरले. ते ज्ञानच झालं. ते झाड झालं ते कोण झालं? ज्ञानच झालं. रस्ते झालं ते कोण झालं? ज्ञान झालं. ते माणसं झालं ते कोण? आहे तिथं ज्ञाना वाचून दुसरं काय आहे तिथे? हा, ज्ञानाने सगळे असणारे. तसं इथं बी पहा तुम्ही. कोण आहे? म्हणतं याला शास्त्रामध्ये विवर्तवादामध्ये दृष्टी सृष्टीवाद सांगितलेला आहे. दृष्टी म्हणजे वृत्ती आणि सृष्टी म्हणजे जग. जर वृत्ती असेल तर जग आहे, वृत्तीच नसेल तर जगच नाही. काय असेल? वृत्ती असेल तर काय, आणि वृत्ती नसेल तर कुठं जग आहे? म्हणून सगळ्याला ज्ञात सत्ता आहे. म्हणून हे जे प्रत्यक्ष इंद्रियाने, हे इंद्रिय प्रत्यक्ष जे आहे ते कल्पित आहे. वास्तव इंद्रियच खोटे येतं. इंद्रियाने जे कळतं ते बी कसं आहे? खोटं आहे. म्हणून मिथ्य येते. म्हणून येरते माईक, हे सगळं माईक आहे. इंद्रियच मायाकारी आहेत आणि इंद्रियाने दिसणारं जग बी मायाकारी आहे. म्हणून हे सगळं कल्पित आहे. म्हणून इंद्रियाचं वडी लपू नको. वॉर्निंग दिली महाराजांनी तुम्हाला, हरिपाठात सांगितलं, तुम्हाला सूचना केली. तुला बरोबर ज्ञान पाहिजे ना, तुला आनंद स्वरूपता पाहिजे ना, तुला प्रसन्नता पाहिजे ना, निश्चिंत जीवन पाहिजे ना, निर्भयता पाहिजे ना, मंगल जीवन पाहिजे ना. कसं जीवन पाहिजे? हां, सुमंगल पाहिजे ना. सु म्हणजे चांगलं, मंगल म्हणजे आनंद स्वरूपता. आणि ज्याला तुम्ही सुमंगल म्हणायले त्या मंडपात लावलेलं असतं. हे काय? सुमंगल. आता ते सु बी नाही आणि मंगल बी नाही. काऊन की जेवढे मंडपात बसलेले आहेत, वरमाई सगट, वरबाब सगट, नवरदेवा सगट, नवरी सगट, वराडा सगट, हे सगळेच मरणारे आहेत एका मागं एक. आणि जिथं मृत्यू आहे तिथं मंगल असतं का? जिथं मरण आहे, जिथं रोग आहे, जिथं म्हातारपण आहे, रात्रंदिवस धाक आहे, नित्य चिंता आहे, ते त्याला काय मंगल म्हणायचं? हां, पण आपण त्याला नाव काय ठेवलंय? सुमंगल. सु म्हणजे चांगलं, मंगल म्हणजे आनंद स्वरूप. कोणाला मिळालं चांगलं, कोणाचं झालं वांगलं त्याच्यातून सगळेच आलेले आहेत. म्हणून ते सु बी नाही, मंगल बी नाही. अरे सुमंगल आहे परमात्मा. परमात्मा सु म्हणजे चांगला आहे आणि मंगल आहे म्हणजे आनंद स्वरूप आहे.
म्हणून परमात्म्याला कळून घेणं हेच बर्वज्ञान आहे. म्हणून इथं जे इंद्रिया सवडी लपवू नको. म्हणून तर विचारसागरामध्ये आपला पहिलाच तरंग सुटला. म्हणून इंद्रिय निग्रह. अगोदर काय करतो? इंद्रियाचा काय कर? निग्रह कर. जे समाधी षटकामध्ये सट संपत्ती जी सांगितलेली त्याच्यात पहिले इंद्रिय निग्रह, नंतर मनो निग्रह, म्हणून तिसरे तितिक्षा, श्रद्धा, समाधान उपरती राहिली आणि उपरती सकळ दुःखाची किंवा सकळ प्रपंचाची निवृत्ती. आपण म्हणतो उपरम. उपरम म्हणजे वर उठणं. वर उठणं म्हणजे काय होणं? उपरम. उपरती झाली हो त्याला. आता निघाली पंढरपूरला. काय झाली? हां, विटलं त्याचं चित्त प्रपंचातून. निघाला आळंदीला. काय झाली त्याला? बरी झाली बाबा, उपरती झाली. माळ घातली यांनी. नाही तर बापसा एखादंच कळत नव्हती याला. काय झाली? होती जीवनात माणसाला उपरती. बरी काय उपरती झाली हो. काय माणूस होता येऊ, माणसं मारणारा. पण नारदाची भेट झाली. काय झाली? उपरती झाली. वाल्मिक ऋषी झाला. उपरती. तसं सकल दुःखाची निवृत्ती किंवा ह्या सकल संसाराची निवृत्ती त्याला म्हणा उपरती. प्रपंचातून बाहेर निघला, विषयातून बाहेर निघला, ह्या उपाधीतून. म्हणून कोठे चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण आठवावा. आहे त्या परिस्थितीत राहतो, त्याची काही चिंता करीत नाही आणि त्या संसारातून असणारा भरपूर वेळ परमार्थाला देतो. भरपूर वेळ कुणीकडे देतो? संतांच्या संगतीत, शास्त्राच्या संगतीत, सत माणसाच्या संगतीत आपला असणारा तिकडा वेळ काढा. त्यांनी कुणी काढा? संसारातला वेळ काढा आणि कुणीकडे घातला? नाही तर सांसारिक माणसं येरी म्हणते आम्हाला काय नाही, वेळ नाही. हां, वेळच नाही. कशाला वेळ नाही? हे कशाला वेळ नाही? फक्त परमार्थ करण्याकरता काय वेळ नाही. बाकी मग सगळ्याला वेळ आहे. त्याला प्राधान्य दिलं. कशाला? प्रपंचाला. तिकूनच आपल्याला काहीतरी मिळेल असं वाटत असतं. अशा धरून एक माणसं आएंगे अच्छे दिन. कब? म्हणता म्हणता गेले ना 15 वर्षे. काय याचे अच्छे दिन? अच्छे दिन कधी येणार ते अच्छे दिन? कब आएंगे? आएंगे आएंगे. ये ना. हा, त्याचे अच्छे दिन आले. त्याचे कसे आले? अच्छे दिन आले त्याचे. ते हेलिकॉप्टरनी फिरायले, त्याचे अच्छे दिन आले. पण तुमच्या जीवनात अच्छे दिन संतांच्या संगती वाचून येणं शक्यच नाही. शक्य नाही. म्हणून इथं ते ज्ञान, कोणचं ज्ञान? जे भगवंताने अर्जुनाला सांगितलं ते बर्वज्ञान. जे असणार नारदानी वाल्मिक ऋषीला सांगितलं ते बर्वज्ञान. राजा परीक्षितीनं शुकाचार्याने सांगितलं, राजा परीक्षितीनं ऐकलं ते बर्वज्ञान. जे पार्वतीला शंकराने सांगितलं हा ते कोणतं ज्ञान? हा, आदिनाथ. आदिनाथ उमा बीज प्रगटले ते बर्वज्ञान. आणि ते असणारं माशीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने ऐकिलं ते कोणतं ज्ञान? आणि ते मच्छिंद्रनाथाने कोणाला सांगितलं? गोरक्षनाथाला सांगितलं ते बर्वज्ञान. आणि निवृत्तीनाथाने कोणाला? गोरक्षनाथाने गैनीनाथाला सांगितलं ते बर्वज्ञान. गैनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलं ते बर्वज्ञान. निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं ते बर्वज्ञान. आणि ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सांगायले ते बर्वज्ञान. आणि आपण पोराला सांगितलं
बापाने कोणाला सांगितलं? लेकाला सांगितलं. कोणचं ज्ञान सांगितलं? त्याच्याकडे जे होतं बरोबर नाही सांगितलं. त्याच्याकडे जे होतं, जे लबाड बोलायचं, कोणाला खरं बोलायचं नाही, लोकांचं आणायचं आपलं द्यायचं नाही, लोकांचे धुळे कोरायचे आपले करू द्यायचे नाही. हे ज्ञान कोणी सांगितलं? बापानं लेकाला. लेकाला सांगितलं. हे कोणचं ज्ञान? बरोबर ज्ञान. सगळ्याच असणाऱ्या उमेदवाराकडून पैसे घ्यायचे, कोणाचा आला तरी आपल्याला काय. हे जे असं, हे जे व्यवहारातले ज्ञान आहेत, सासूनी सुनाला सांगितलं किंवा लेकीला सांगितलं, बाप्पाने पोराला सांगितलं, हे जे ज्ञान आहेत हे बर्वे ज्ञान आहेत का? नाही. हा, हे त्या बघा, हे बरोबरच नाहीये. म्हणून जे आलंय, म्हणून नाथ संप्रदाय माऊलीचा. कोणचा संप्रदाय? नाथ संप्रदाय. आणि जे आलंय त्याच्याकडून ते ज्ञान कुठपर्यंत? माऊलीपर्यंत. आणि माऊलीनं मात्र ते एक पाखी ठुलं नाही. हा, लोपले ज्ञान जगी ही तर नेन तिकोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. आणि ते प्रगट, जे गुह्य होतं ते प्रगट केलं. जे गुह्य होतं ते कसं केलं? प्रगट केलं. म्हणून हे ज्ञान फार गुह्य आहे. इति गुह्यतम शास्त्र. हे जे शास्त्र आहे, वेदांत शास्त्र, हे कसं आहे? इति गुह्यतम. इति काही गुह्य असतं, काही गुह्यतर असतं, काही इति गुह्यतम असतं. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. म्हणून हे जे ज्ञान आहे हे अति इति गुह्यतम आहे. म्हणून कोणाला बी सांगू नाही. ते नव्या अध्यात्मला विषय हे कोणाला बी काय करू नये, सांगू नाही. अधिकाऱ्याला सांगा. कोणा पुढे सोडा? हे हा, अधिकारी असेल त्याला सांगा. हे कोणा पुढे बघा, उघड्या बाजारात म्हणजे बस तुला सांगतो बरं मध्यान कुठं बाजारात सांगायची गोष्ट आहे काही? उघड्या बाजारात कथा येतो, ज्याला गरज आहे, जो असणारा सात्विक आहे, त्याचे मलविक्षेप गेलेले आहेत, आणि जो ज्याने सद्गुरूची सेवा केलेली आहे, तनानी मनानी धनानी जो शरण आलेला आहे. म्हणून तर चांगल्या मनाचा, जे अर्जुनाला सांगितलं, अर्जुन चांगल्या मनाचा होता. सुमनू, चांगल्या बुद्धीचा, सुमती. बुद्धी कशी होती त्याची? सुमनू, शुद्धमती, अनन्य गती. आणि म्हणून अनिंदकू असा असणारा जो आहे, ह्या 4 गुणांनी युक्त, ह्या 4 लक्षणाने युक्त आहे, त्याला हे गुह्यतम सांगा. कोणाला मागले 2 महत्वाचे सांगा ना. म्हणून गरजवंत आणि भुकेला. गरजवंत आणि भुकेला. गरजवंत असावा आणि भुकेला असावा. किंवा बाई सुगरण असावा आणि उदार असावा. जेवणारा बी रसज्ञ असावा. बाई कशी असावा? सुगरण असावा. आणि पुन्हा उदार असा. सुगरण आहे उदार नाही, उदार आहे सुगरण नाही. काय काय मिळते? ह्या दोन्ही गुणांनी युक्त असावं. ती सुगरण बी असावं आणि उदार बी असावं. जेवणारा बी तसाच असावं. मग रसज्ञ. एक एक पदार्थ चव देऊन खाला, नाही ते त्याला झाला टायफॉइड. मीनं रात्र घातली स्वयंपाकात आणि त्याला झालेलं आहे टायफॉइड. आमटी कशी लागायली? कडू. भजे कशी लागायली? बिन चव. म्हणजे कशाला त्याला चव लागणं. ती बाई म्हणती बापा काय करावं, एवढा गेला स्वयंपाक सायासाने, हे आणलं इथं टायफॉइडचा माणूस. म्हणून हे गुह्य ज्ञान कोणा पुढं सांगता येत नसतं किंवा सांगू बी नाही. म्हणून इथं महाराज जे बरोबर ज्ञान आहे आपण पाहिलं, हे जे बरोबर ज्ञान त्याला अधिकारी लागत. कोण अधिकारी? त्याचे मल विक्षेप गेलेले, ज्यांनी असणारा इंद्रियाचा निग्रह केलेला आहे, मनाचा निग्रह केल्या. निग्रह करणं म्हणजे मनाला आणि इंद्रियाला बहिर्मुखता न होऊ देणं, त्याला बाहेर न जाऊ देणं, विषयातून त्याला आवरणं, आणि मनाची चंचलता थांबविणं. नाही तर एरवी मन कसं आहे,
इथं बसल्या बसल्यात किती बाऱ्या गेला असेल काही सांगता येत नाही तुम्हाला. किती बाऱ्या त्यांनी झुगारा द्याला असेल. कुणीकडे फिरून येईल ते कोण. हो इथं बसल्या बसल्याच वावरात जाऊन आला असेल ते. गेलत का नाही. हां गेलत. इतकं ते कसं आहे कुठे जाते त्याला उशीरच लागत नाही. चंचल ही म्हणा कृष्ण परमार्थी बहु बल दृढम. अर्जुनाचा प्रश्न आहे देवा मन लय चंचल आहे त्याला काय करू. कसं काय काय करू या म्हणा. परिनायके नारायणा करू नाही त्याची करी विवंचना. हे नाही पतना आदरिले म्हण त्या मनाची असणारी स्थिरता करणं. त्याला काय करणे स्थिर करणे. त्याला परमात्म्याच्या नामाचा परमात्म्याच्या ध्यानाचा परमात्म्याच्या सगुण रूपाचं त्याला चिंतन करायला लावलं. त्याला ध्यान करायला लावलं. त्याला आग्रहाने अट्टहासाने प्रयत्नाने त्याला अंतर्मुख करण्याचे. आणि एक दिवस असा येईल की सहजच ते अंतर्मुख होईल. त्याला आणायची बी काय नाही. हां सुरुवातीला लेकराला शाळेत घालायचं तर मग चॉकलेट द्यावं लागतं. काही न पुडा द्यावा लागतो. त्याला लाडीगुडी लावावं लागतं. त्याला नेऊन घालावं लागतं. मी न्यायला येते म्हणावं लागतं. असं 5-6 महिने केल्यानंतर तेच मग आईला म्हणतं आई उठ जल स्नान घाल मला. आवर माझं मला कुठं जायचं शाळा जायचं. त्याला उठवायची गरज आहे का. तेच उठत तेच आवरीतं का आवरावं लागत. तेच आपलं दप्तर भरतं आपली टाय बांधतं आपले सगळं करतं आणि चल आईचे हात धरून. आणि शेवटी तर मग आईची बी गरज नाही एकटंच पळत जातं धू मला माहीत झाली म्हणतं शाळा. तसं अगोदर मन तुमचं तुम्हाला आवरावं लागेल. त्याला अंतर्मुख करावं लागेल. एक दिवस असा येईल त्याला त्याची गोडी लागली तर पुन्हा ते आता कुठे धावे. आता धावणं त्याचं बंद झालं. ते स्थिर झालं. एक न एक दिवस ते स्थिर होईल. आणि मनाची स्थिरता हे समाधानाचं कारण आहे. मनाची अस्थिरता हेच असमाधानाचं कारण आहे. समाधान कशामुळं होत असतं मन स्थिर झालं की. आणि असमाधान कशामुळं अस्थिर. बघा चित्ताच्या तळमळे चंदनही अंग पोळे. चित्त जर तळमळीत असेल त्या माणसाला काही द्या काय. चित्ताच्या तळमळे चंदन जरी लावला तरी चंदनाने काय होत असतं ताप जात असतो शीतल होत असतं शरीर. पण ज्याचा चित्तच असणारं चंचल झालं स्थूल देहाला चंदन लावल्याने काय होणार आहे. हां चित्ताच्या तळमळे चंदनही अंग पोळे. म्हणून इथं अंतकरणाची स्थिरता. आणि अंतकरणाची स्थिरता कशामुळं झाली तर कोणतीच इंद्रिय वृत्ती राहिली नाही विषय वृत्ती राहिली नाही. विषयापासून हिरतले त्या विषयापासून त्याला हिसकून घेतलं त्या इंद्रियाला. आता इंद्रियाची धाव विषयाकडे जायला तयार नाही. ते अंतर्मुख झाले. काऊन की मनच अंतर्मुख झालं इंद्रियाचं काय चालतं हे. खरं तर मनच मालक आहे त्या इंद्रियाचा. मालकच हातात आला. आता इंद्रियाचं सेवकाचं काय चालतं मन इंद्रियाचा राजा. त्याशी सर्व भाव पूजा. त्यालाच असणार पूजलं म्हणजे त्यालाच परमार्थाला लावलं. मनच हातात घेतला राजाच हातात घेतला. प्रधानाचं काय चालतं सेवकाचं काय चालतं. तसं मन राजा ह्या सगळ्याचा. आणि त्यालाच हातात धरलं त्यालाच परमार्थाला लावलं त्यालाच अंतर्मुख केलं. म्हणून मनोनिग्रह म्हणून मनावर ध्यान ठेवलं पाहिजे. परमार्थ करणाऱ्या माणसाने सगळं लक्ष आपलं कशावर पाहिजे मनावर. मुख्य कोण आहे मन आहे. देहाला उपदेश नाही आणि आत्म्याला उपदेश नाही. आत्म्याला काही झालंच नाही म्हणून उपदेशाची गरज नाही. देहाला काही कळतच नाही म्हणून देहाला बी उपदेश कोणाला मनाला. म्हणून आपण आपल्या मनावर काय राहिलं पाहिजे सजग राहिलं पाहिजे. आपल्या मनाला बहिर्मुखता नाही होऊ दिली पाहिजे. त्याला सतत अंतर्मुख होऊ ठेवायला पाहिजे. जितकं मन अंतर्मुख तितकं समाधान तितकी स्थिरता जीवनात तितकी प्रसन्नता जीवनात. बघा ना तुम्ही सुसुप्तीत जाण्याकरता मनाला सुसुप्तीत जायचं तर काय करावं लागतं हां विषयातून बाजूला व्हावं लागतं. कुठं जाण्याकरता हां जमतं काय
बहिर्मुखता त्याला ती बहिर्मुखता टाकून देतं कोण मनाला झोप या लागल्यावर ते बहिर्मुख राहतं का हां ते कस काय होतं डोळ्यातून निघतं कानातून निघतं रसातून निघतं गंधातून निघतं स्पर्शातून निघतं कोण कुठं जायचं त्याला सुसुप्तीत जायचं तर इंद्रियाचा निग्रह करून जातं ते इंद्रियाला बाजूला करून जातं कुठं सुसुप्ती हां सुसुप्तीत गेल्यानंतर ते बी राहत नाही मग ते बी लीन होतं कोण बघा हे वडे गंगेत गेली वडे कशात गेले आणि गंगा कुठं गेली आणि मग लीन झाली का नाही ती कशी झाली शांत झाली तसे हे विषय म्हणजे वडे येतं खळखळ 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 मन म्हणजे सागर गंगा आहे आणि ते मन परमात्म्याकडे गेलं शांत झालं स्थिरावली वरती पांगुळले प्राण अर्धोन्मलित नेत्र झाली त्याला उन्मनी म्हणावं असता आता मन याला तयार नाही इंद्रियात मन बहिर्मुखता निवृत्त झाली ते अंतर्मुख तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेल ही मनमारी विद्या आहे म्हणून हा बोध मनाला आहे आणि म्हणून ते मना निग्रह केला मन अंतर्मुख केलं मन शास्ती म्हणजे चंचलता गेली मनातली काय गेली विक्षेप गेला चंचलता गेली स्थिर झालं इंद्रियाचा निग्रह केल्यामुळं इंद्रिय वृत्ती आता बहिर्मुखता गेली म्हणून मनातली बी चंचलता संपली म्हणून मनो आणि सद्गुरूंनी उपदेश करीत असताना मनाची झाली एकाग्रता हे समाधान आहे मनाची एकाग्रता म्हणजेच काय समाधान मन आता केवळ सद्गुरूंनी सांगितलेला महावाक्याचा उपदेश आणि मन असणारं त्याला असणारं चिटकल्याला तो शब्द शब्दाचा अर्थ आणि शब्दाकार वृत्ती आणि तसा निश्चय ही इतक्या गोष्टी जीवनात घडल्या सद्गुरूंनी सांगितलेले शब्द महावाक्य ते आणि त्या शब्दाचा केलेला लक्ष्यार्थ केलेला वाचार्थ टाकून केलेला लक्ष्यार्थ तत्वमसी ते तू आहेस हे महावाक्य ऐकलं म्हणून बघा संतांची संगत हे दीर्घकाळ असते आणि काही अल्पकाळ असते संतांची संगत एक कशी असते दीर्घकाळ असते आणि एक अल्पकाळ असते अल्पकाळ संगतीनं आपलं काम होणार नाही हे उगाच सुताराला इखन करायचं तर रोज एकदा कोराडा आणतो जाऊन झोपतो की दुसऱ्या दिवशी एकदा काय करतो कवाचं इखन ते त्या लाकडाला वळिंबा लागून भुसकट पडन त्या लाकडाचं हा पण त्याचं काय नाही व्हायचं रोज आपलं एक कुऱ्हाड हाणायची एक वाक्कस हाणायची किंवा एक पटाशी हाणायची आणि पुन्हा जाऊन आणि ते लाकूड न्यावर तसंच पाळलेलं ते का व्हायचं त्याचं इखन होईल का त्याचं धुपण होईल समज आता तुमचं घर पेटलंय 4 महिन्याला एकदा पाठ घर पेटलंय आणि तुम्ही आपल्या संधीच्या पळी नाही झाली शिवा मे स्वाहा पळी कोणची हा इंद्रायण स्वाहा भद्रायण स्वाहा वरुणायन स्वाहा आणि पळी कोणची संध्याची पळी थेंबभर पाणी नाही बसत आणि सगळीकडून काय लागली ही जायले नाही का तुम्ही ही जण का ते तसं 15 दिवसाला एक प्रवचन ऐकून आपलं काम मिटणार आहे का हे संगती नाही का आपली संताची ही अल्प संगती आहे का दीर्घ अत्यल्प संगतीनं म्हणून संतांच्या संगती बघा संतांच्या संगती वाचून मन बदलत नाही संतांच्या संगती वाचून आपल्याला बर्व कळत नाही संतांच्या संगती वाचून आपलं जन्म मरणाचे दुःख निवृत्त होत नाही संतांच्या संगती वाचून परमात्मा कळत नाही संतांच्या संगती वाचून आपली जन्म मरणाची ललाट पत्रिका फाटल्या
मग त्याला संतांची संगती कशी करावं लागल? दीर्घ काळ करावं लागल. कशी करावं? लय मोठा रोग असला तर दवाखान्यात बऱ्याच दिवस राहावं लागत. साधारण रोग असला तर मग काय नाही, गोळ्या गेला जाय. आणि जर नाही बदल पडत पुन्हाही बदलून देऊ. पण आपल्याला रोग मोठा आहे ना, लय मोठा आहे. हे अनादी काळापासून झालेला काय आहे? हो रोग, जन्म मरणाचा रोग. हे कधीपासून आहे? अनंत काळापासून आपल्या मागं लागलेला आहे जन्म मरणाचा काय रोग आहे. आणि ह्या रोगाला औषध संतांच्या संगती वाचून नाही, संत संगती वाचून जन्म मरणाची निवृत्ती कोणाचीच होणं शक्य नाही. म्हणून संतांची संगत फार महत्वाची आहे. त्याला ब्रह्मरसाचा काढाच लागतो. त्याला ब्रह्मरसाचा काढा ते संतच देतात. पुन्हा त्याला माहिती कसा द्यायचा, कोणाला कसा द्यायचा, त्याचा अधिकार पाहून त्याला औषध देत असतात. ब्रह्म बघा, त्याच्यात अधिकारी असतात, मध्यम, उत्तम आणि कनिष्ठ. कनिष्ठ अधिकाऱ्याला विधी सांगावं लागत असतो. मध्यम अधिकाऱ्याला नामस्मरण, तीर्थयात्रा सांगावं लागते, भजन सांगावं लागतं. आणि उत्तम अधिकाऱ्याला आत्मज्ञान सांगावं लागतं. काना वाचनाची या भेटी, परिसाची किरटी, वस्तू होऊन उठी कौणू एकू जाऊ. तुका म्हणे कानी ऐकली मा तोया झाला घात जीवपणा. याला उत्तम अधिकारी म्हणाव. बस त्याला ज्ञान सांगितलं की कळून जातं त्याला. म्हणून इथं महाराज म्हणतात ते कोणचं ज्ञान? ते ज्ञान. तुम्हाला जे आत्तापर्यंत झालेलं ज्ञान त्याला ज्ञान म्हणता येत नाही, ते बर्व नाही. 13व्या अध्यायात ते सांगितले भगवंत, क्षेत्र क्षेत्र ज्ञाते, जाणणे जे निरुते. ज्ञानता आहे ते म्हणू आम्ही, त्याला आम्ही ज्ञान म्हणू. आम्ही कशाला बी काय, आपण तर कशाला ज्ञान म्हणतो. चांगला स्वयंपाक झाला तिला लय कळतं. काय कळतं? लय कळतं म्हणतो आपण. चांगला एखादा माणूस बोला त्याला लय कळतं. कशाला बी आपण काय करतो? कळतं म्हणतो. त्याला काय कळलं म्हणावं? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा निवाडा ज्यांनी केला, हे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्रज्ञ आहे असं निसंशय निरस कळालं, स्पष्टता झाली. क्षेत्र क्षेत्रज्ञाते जे जाणणे निवृत्ते, ते ज्ञान तया ते मानू आम्ही, त्याला आम्ही ज्ञान म्हणू. क्षेत्रज्ञ तो येथे मीच जाण निवृत्ते. इथं जो क्षेत्र आहे तो क्षेत्रज्ञ तो मीच आहे असं ज्याला कळालं त्याला बर्व ज्ञान म्हणा. हे शरीर आहे, ही प्रकृती आहे. मन बुद्धी इंद्रिय प्राण शरीर ही प्रकृती आहे. आणि ह्या प्रकृतीला जाणणारा मी क्षेत्रज्ञ आहे. ह्या प्रकृतीचं सगळं संगोपन जे होतं ते माझ्यामुळं होतं, माझ्या साक्षीनं होतं. हिला काय जे पाहिजे तिला कळत नाही, हिला जे काय पाहिजे तिला कळत नाही. आणि ज्याला कळतं त्याला काहीच पाहिजे नाही. ज्याला कळतं त्याला कशाचीच गरज नाही. आणि जिला गरज आहे तिला कळत नाही, हे बी तुम्हाला कळत नाही. अवघड आहे की नाही? आता जिला गरज आहे तिला कळत नाही. आणि ज्याला कशाचीच गरज नाही त्याला हे सगळं कळतं. कशाचीच गरज नाही त्याला. ही त्याला बघा, क्षेत्रज्ञाला कशाची गरज आहे? कशाचीच गरज नाही. त्याला कशाचीच गरज नाही, त्याला काहीच लागत नाही. ते स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे, स्वयंप्रकाश आहे, काहीच नाही लागत त्याला. आणि हिला काहीच पुरत नाही. हिला काहीच पुरत नाही. ही अनगडशाची कटोरी, किती टाकलं तर ती भरत नव्हती त्याची. कोणाची? अनगडशाची जी कटोरी होती इतकशीच. पण तिला किती जरी टाकलं तरी तशी ही जी कटोरी ही तुमची काय होत नाही, भरतच नाही. हा फापलेली शेकावा बी. म्हणून ही प्रकृती आहे. आणि जो असणारा क्षेत्रज्ञ आहे याचा निवाडा. म्हणून प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृती आणि क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी म्हणून देहाचे धर्म देई
येथ देहाचे धर्मू देही आत्मा तो आत्मीयाचे ठाई आयशे जाणणे पाही आण हाती असं कळून घेणारे किंवा कळणारे माणसं कसे येतं आण आहेत बघ थोडे अद्वैत कुसरी विरळा जाणे फार थोडे आहेत एवढं गच म्हणतं भरलंय हे ऐकणारे फार काय येतं बघा तुम्ही बाजाराच्या दिवशी किती लोक हा बाजाराच्या दिवशी किती लोक आणि आपल्या प्रवचनाला किती लोक उगा विरळ आहेत हे कळून घेणारे माणसं कळून देणारे माणसं फार विरळ आहेत म्हणून बरोबर ज्ञान कशाला म्हणा ते ज्ञान पेगा बर्वे ते ज्ञान जे अर्जुनाला सांगितलेलं जे आनंद बघा याला श्रुत संप्रदाय म्हणते कोणता श्रुत संप्रदाय दत्तात्रयाने जे सांगितलं जनार्दन महाराजांनी सांगितलं एकनाथ महाराजांनी सांगितलं गावबाला ते असा जो संप्रदाय आला तो दत्त संप्रदाय आणि हो नाथ संप्रदाय हे श्रुत संप्रदाय की भगवंताने अर्जुनाने असणार ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्याला सांगितलं ही ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचं काय वैभव सांगावं ज्ञानेश्वर महाराजाचं आज असणारी यात्रा आहे आळंदी काय सांगावं ते माऊलीचं जे अलौकिक जीवन माऊलीचं वर्णन करीत असताना माऊलीला कशाचीच उपमा देता येत नाही अमुपुम्य असणार कोणची उपमा द्यावा ज्या भगवंताने गीता सांगितली त्याच भगवंताच्या लक्षात आलं काळ गेल्यानंतर की जे गीता मी सांगितली त्या गीतेचा अर्थ या लोकांना कळाना आणि त्यांनी वेगळाच अर्थ लावला बघा शास्त्राचा अर्थ माणूस आपल्या मनाने लावित असतं आपल्याला जसं परवडल तसा त्याचा काय करीत असतं अर्थ लावित असतं सांगायचं एक असणारं उद्याची आजची एकादश आहे उद्या द्वादशीच्या दिवशी वांग खाऊ नाही असं महाराजांनी सांगितलं कशात भागवतात आणि हिनं आणली होती वांगी पत्नीनं त्याच्या असं वांग केलं का ना ते फोडणी दिली कीच वास केलं काय केलं ग वांग केलं बाई फोडणीचा वास आला चांगला त्याला आणि मग सगळं वाढलं पण वांगच वाढलं नाही तिनं काऊन की तिनं भागवत ऐकलं होतं की काय खाऊ नाही द्वादशीला वांग खाऊ नाही म्हणे ते वांग नाही वाढ म्हणे तुम्हीच काल सांगितलं भागवतात की द्वादशीची दिवशी काय करू नये म्हणे वांग म्हणलं मी रसा थोडंच म्हणलो काय म्हणलो वांग हां ते रसा वाढ ना मला नको वाढू वांग मग तिनं असं बघून धरलं ना असं बिलनं लावलं आडवं आणि रसा आणि ते वांगे मग येऊ लागले ते म्हणे अरे त्याच्या मनात हे काऊन तू आडवं लावायली बेलनं काढ म्हणे बेलनं म्हणजे आपल्या मनाला येईन तसं काय लावतो आपण अर्थ लावतो अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोवी म्हणे साधने बुडविली म्हणून इथं माऊलीचा जो अधिकार आहे ते अवर्णनीय असणार म्हणून ते ज्ञान जे माऊलीनं आपल्याला सांगितलं जे निवृत्तीनाथाने माऊलीला सांगितलं अनंत संतांनी अनंत साधकाला सांगितलं तरले तरती भरवसा अनेक शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरी सदाननी यारे यारे धरू हां ह्या मार्गाने जे जे गेले ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आतीन तुमच्या जर मनात येत असेल की आपल्याला दुःख नको आपल्याला पुढं जन्म मरण नको आपल्या जीवनात मध्ये आनंद भरित जीवन हो आपलं प्रसन्न जीवन हो निश्चिंत जीवन हो कोणतीच काय नसुनी चिंता नसुनी कोणचं असणारं भय नसुनी असं जर तुमच्या मनात येत असेल कधी मधी तरी काय येत असेल हे नको बाबा कटकट हे नको विक्षेप नको बाबा हे दुःख असं तुमच्या मनात जर येत असेल तर बरं भय भार आणि चिंता असं तुमच्या काय येत असेल मनात की नको बाबा झाला आता प्रपंच काय नाही मिळत याच्यात असं जर तुमच्या मनात येत असेल नको बाबा आता पुढं एक दिवस काय होईल ह्या शरीराचं काही सांगता येत नाही बऱ्याच जणांचे शरीर पाहिले मी गेलेले आपलं बी शरीर एक दिवस काय होणार जाणार आपलं शरीर गेल्यावर इथं आपलं काय राहणार असं जर तुमच्या मनात येत असल तर जरी मनी हाती आणावे असं तुमच्या मनात जर येत असेल तर तरी संताया बजावे म्हणून तुम्ही
कोणाचं भजन करा? संताचं भजन करणं. जसं बघा लहानपणी भजन केलं मुलांनी आईचं, आपलं सांगतो ना प्रॅक्टिकल, लहानपणी मुलांनी काय केलं? कोणाचं भजन केलं? मग ज्याचा नाद लागत असतो त्याला भजन म्हणाव. ज्याचा काय लागत असतो? नाद. त्याला काय म्हणाव? भजन. मग ते आईशिवाय त्याला काहीच नाही. आई 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 आई, झोपीत पण आई, झोपीतून उठलं की मग त्याचं काय आहे ते? भजन. मग ते भजन कवरक राहतं त्याचं बाई हे. आणि मग ते बाहेर रस्त्याला गेलं की मग त्याचे ते मित्र सवंगडी जमा होते, नाऱ्या केऱ्या सुदाम्या पेंद्या बोबड्या वाकड्या. आणि मग त्या पोराच्या नादी जे लागत खेळण्याच्या, आईचं भजन गेलं. त्या मित्राचंच काय करते संध्याकाळी पण ते हे नाऱ्या हे पेंद्या हे सुदाम्या फार बोलत होते. त्याचे नावं घेतं, कोणाचं आईचं नाव घेत नाही आता. आता त्या पोराचे काय घेईन? मित्राचे नाव घेतं. असं खेळता 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 झालं मोठं, 21-22 वर्षाचं. आणि मग आली जे देवा आणि मग आता खेळण्याचं बी भजन सुटलं, आईचं भजन सुटलं ना. आता भजन दुसरं जुटलं, हम दो हमारे दो सुरू झालं अंबाबाईचं भजन. बस 2-3 वर्ष ते संपलं, दोघात तिसरं झालं, दोघायचं भजन सुरू झालं. कोणाकडं? तिसऱ्यावर. हे असे भजन केले तुम्ही, भजन करीतच आलेले. आता लोक पुढं चालून असणार होतोय नातू. आणि मग म्हातारं कोणाचं भजन करतं? नाताचं भजन. कव्हा का खातच निना नाही घ्यायचं लागन सप्त्यात, कोण घे निना कोण दे ना. पण नातू मात्र त्याच्या खाली सुटत नाही. आणि पुन्हा भूषणाने सांगतो महाराजाला, महाराज हे माया वाचून राहतच नाही. ते जे आलं इतक्या गडबडीने तुला गिळायलाच आलेलं आहे, तुला गिळल्याशिवाय राहत नाही ते. म्हणून हे भजनच करीत आले तुम्ही. काय करीत आले? भजनच करीत आले. ज्याचं म्हणून इथं तरी संताया भजावे. फक्त तुम्ही हे भजन जन्म मरणातून पार पडणार नाही, जन्म मरणात घालणारं भजन आहे. संताचं भजन, संताच्या संगतीमध्ये सतत आपलं जीवन घालणं, संताच्या ऐकणं, संताचं असणारं श्रवण करणं, त्याचं मनन करणं, त्याचा ध्यास आपल्याला लागणं. त्याच तत्कथनम तत्श्रवणम तत्चिंतनम अथातो ब्रह्म जिज्ञासा. म्हणून तेच करीत बसणं संताच्या संगतीत. कधी आपल्याला संताची संगत भेटल? संताच्या संगती वाचून एक क्षणभर पण असणारा आपल्याला जाऊ नये. श्वासा वाचून जसं एक क्षणभर पण शरीर राहू शकत नाही, तसं आपलं बी जीवन संताच्या संगती वाचून एक क्षणभर पण राहू नये. इतकी काय लागावं आपल्याला? तळमळ लागावं. कोणाच्या? संत भेटी. ते जर नाही भेटले, नाही ऐकायला मिळालं, नाही संगती घडली, तर काही गोड लागू नये आपल्याला. तळमळ हो आपली. काय हो? चुकलिया बाळ माय हुरुहुरा पाय. जसं त्या यात्रेमध्ये बाळ चुकल्यावर तिची काय होत असते? तळमळ. जीवनाविन वेगळी. जशी जीवनाच्या माशी पाण्याच्या बाहेर पडल्यानंतर तिची काय होते? तळमळ होते. तशी संताची भेट नाही झाली तर आपली काय हो? तळमळ हो. अशी संताच्या भेटीची की तीव्र जिज्ञासा तयार व्हावं. तरी संता या भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वेशी संताचंच भजन करावं आपण. कारण की संताविने प्राप्ती नाही. ऐशे वेद हरिप्राप्ती शिवपाय. जन्म मरणाची निवृत्ती संत वाचून होणं शक्य नाही. म्हणून संताया भजावे सर्वस्वेशी. आपल्याजवळ आहेच काय सर्वस्व? एक शरीर आहे काय आपल्याकडं? एक धन आहे बाहेर. ते काय? लेकरं बाळ, घरदार, शेती बाडी, पैसा अडका. हे काय? या धनाचा मोह टाकून द्यावा. धन फेकून द्यावा का मोह टाकावा? मोह टाकायचा. असा हटवतपणा कोणी सांगितलं तुम्हाला? फेकून द्यायचा. हे नोटा फाडून फेकून द्यावा का त्याचा मोह टाकावा?
फेकून देणं सोपं आहे का मोह टाकणं सोपं आहे? हे बायको म्हणले बायको सोडून द्यायची मग मारून टाकायची का तिला? अरे मोह टाक तिचा का मारून तिचं नळड दाबायचं. हे असा हटवतपणा बरीच माणसं काय करते असा हटवतपणा करते त्याला तुम्ही महाराज म्हणता. हे काय झाले हा याने आता चट घरदार सोडलं आता काय नाही आता मस्त लंगुटी नेसलाय आणि गांजा वडीत बसतो. कोण हे हे हटवत हे हटवत आहे का महाराज येऊ? आणि त्याला तुम्ही काय म्हणता? हा महाराज म्हणता. अरे कशाचा महाराज? हे टाकायचं बघा फेकून द्यायचं नसतं टाकायचं नसतं फक्त याचा काय काढायचा तातात मी काढायचा मोह टाकायचा. असोनी संसारी हा जेव्हा वेग करी न लगची सायस जावे कुठं जायची गरज नाही फक्त त्याचा घरात राहेन घराचा मोह ठेवू नको. लेकरा बाळात राहायचं याचा काय ठेवू नको मोह ठेवू नको. राह याच्यात कुठं जातो फक्त काय करू नको मोह दुःख द्यायला का हे लोक दुःख द्यायले मोह दुःख द्यायला हे परिदेही ना माझे टाई म्हणून लक्षात घ्या याच्यात राहा. म्हणून ते तरी संतया भजावे सर्वस्वेशी म्हणून शरीराने त्याची सेवा करावं संताची. तनू मनू आणि जीव हे इतकंच आहे ना आपल्याकडं. हा धनु म्हणजे हे बाहेरचं तनु म्हणजे शरीर आणि जीव म्हणजे तुम्ही. किती आहे तुमच्याकडे हे भांडवल धन ह्या धनाचा भरवसा ते धन आहे ते म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्ये हे सगळं खोट आहे असं कळून घ्या. हे सगळं धन दारा पुत्र जन हे बाहेरचं आहे सगळं. धन बाहेरचं आहे दारा बाहेरची पुत्र बाहेरचे म्हणून यायला टाकून जायचं काही खोटे येत असं समजून घ्यायचं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्ये येते असं जाणून असं कळून असं वैराग्याने विवेकाने लक्षात घेऊन यायला कुठं टाकायचं नाही कुठं जायचं नाही बोंबलत. म्हणून हे सगळं मिथ्या असं कळून घेऊन हे झालं धनानी बाजूला होणं. तन हे शरीर भगवंताच्या सेवेसाठी किंवा संतांच्या सेवेसाठी. आता इथं आपण कशाची कोणाची सेवा करायलो माऊलीची सेवा करायलो. इथं शरीर बसविलं आपण कोणाच्या सेवेसाठी? हे श्रवण करणं म्हणजे काय? सेवाचे कोणाची सेवा आहे? माऊलीच्या शब्दाची सेवा आहे. माऊलीच्या शब्दाची सेवा म्हणजे माऊलीची सेवा. वडिलाचे शब्द ऐकिनं म्हणजे वडिला आईचे शब्द ऐकिनं म्हणजे हा ऐकते तशी संतांचे शब्द ऐकिनं म्हणजे संतांची सेवा. म्हणून आपण कोणाची सेवा करायलो? माऊलीची सेवा करायलो. म्हणून ते ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा दार बनता तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. म्हणून संत हे ज्ञानाचा घर आहेत ज्ञानाचा कोठार आहेत ज्ञानाचं एक भांडार आहे. ज्ञानाचा कोठार ज्ञानाचं भांडार ज्ञानाचा असणार ठेवा कोण आहेत? संत आहेत. आणि मग आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला दारवंटा दरगुजा त्याच्याकडे जायचा त्या ज्ञानाच्या भंडारात आपल्याला जायचं ज्ञानाच्या गाभाऱ्यात जायचं ज्ञानाच्या घरात आपल्याला जायचं. कुठं जायचं आपल्याला? आणि ते ज्ञान कोण आहेत? संत आहेत. संताकडे ज्ञानाचं काय भांडार आहे आणि तिथं आपल्याला जायचं. पण आपल्याला कोणाच्या हृदयातून जावं लागेल? सेवा त्याची काय करावं लागेल? हां सेवा. आणि सेवा म्हणजे त्याचं ऐकीनं त्यांनी सांगितलेलं ऐकीनं श्रद्धेयुक्त अंतकरणाने ऐकीनं हेळसांड करून नाही. कसं ऐकीनं? त्याच्या पाठीमागं श्रद्धाची ओल असाव. श्रद्धावालंबती ज्ञानम श्रद्धा असाव ते सांगायले त्याच्या शब्दावर काय असावं? श्रद्धा. माऊली सांगायले त्या माऊलीच्या शब्दावर काय असावं आपली? नाही तर कोण मागास ले लोक ऐकत आहेत पण काय नसती. आणि श्रद्धा नसल्यावर ते सांडी विखोरी जातं. बघा तुम्ही हुशार आहे शेतकरी कोरड्या रानात बी पेरल्यावर उगल का बरं? काय होईल? एक श्रम वाया जातील महागा मोलायचं आणि ते खत बी वाया आणि ते सगळंच अंगलोट आलं ना काम.
कोरडी पेरिले, पेरलंच कसं? कोरडी. आणि तुम्हाला माहित नाही का शेतकऱ्याला कवा पेराव? हे जास्त ओल असल्यावर पेराव का? नाही नाही. कत्ताच ओल नसल्यावर पेराव का? नाही. हा, माहिती सगळ्याला. आता पेरता येतं, पेरलं की उगवत. तसं इथं महाराज म्हणतात की त्याप्रमाणे सेवा हा दार बनता. सेवा करणं म्हणजे त्याचे शब्द आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धेनं ऐकिनं, तेच आपलं हित करणार आहेत. तेच माझे हित करीती सकळ, ते स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. म्हणून तेच स्वाधीन करावं, ते लक्षात घ्यावा. तरी तनु म्हणू जीवे चरणाशी लागाव्याने अगरबत्ता करावी. दास्य सकळ शरीराने असणारं धनाने आणि जीवाने त्याला गर्व न धरता, अहंकार न ठेवता त्याच्या शब्दाला आपण श्रद्धेनं आपल्या अंतकरणात धारण करावा. त्याची सेवा करावं म्हणजे त्याची सेवा काहीच नाहीच, त्यांनी सांगितलेल्या शब्दाचा आदर करणं, त्याचे शब्द आपल्या हृदयात जतन करणं आणि त्या शब्दाचा अर्थ आणि तसा निश्चय करणं ही त्याची काय. मग हे सगळं केल्यानंतर मग तुम्हाला जे अपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे तुम्हाला? सुख अपेक्षित आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे? न मरण अपेक्षित आहे. अमृत जीवन अपेक्षित आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे? निर्भयता अपेक्षित आहे. निश्चिंत जीवन, प्रसन्न जीवन, मंगल जीवन, आनंद स्वरूप जीवन हे काय अपेक्षित आहे. असं जीवन अपेक्षित आहे ना. मग अपेक्षित जे आपले ती ही सांगितलेली पुसिले. तुम्ही जर पुसलं तर ते सांगतात जन्म मरण के म्हटलं से बाई विचाराव. हां, काही मी उद्धार पावीन, काही कृपा करील नारायण अशी सांगा तुम्ही. हे विचारा संताला की माझं जन्ममरण कशाने जाईल. महाराज जन्ममरण के म्हटलं से महाराज माझं जन्ममरण कशाने टळल. मी कोण आहे याचा तू काय कर विचार. जन्ममरण के म्हटलं से भाई साधूनो समागम करीत जाई. जन्म मरण के म्हटलं से मारे तू विचार कर तेव्हा रे मी कोण आहे याचा तू काय कर. मग ते जन्म मरण तुमच्यावर नाही. तुम्ही जन्मले नाही, तुम्ही मरत नाही, तुम्ही अमृत आहात, तुम्ही न मरणारे आहात. तुमच्या ठिकाणी मृत्यू नाही, तुमच्या ठिकाणी कोणचंच भय नाही. कैचा धाक कैचा ठाक हे सगळं खोटं आहे. पिंड आणि ब्रह्मांड हे सगळं मिथ्या आहे. आणि तू या सगळ्याचा साक्षी आत्मा आहेस. तू आत्मा ब्रह्मरूप आहेस, तू आत्मतत्व आहेस. हे त्याच्या वाणीतून येणारे जे शब्द आहे ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी चिटकले पाहिजे. तेच मी आहे असं आपला काय झालं पाहिजे. हां, तू देह इंद्रिय प्राण मन बुद्धी ह्या संघाताहून तू कसा आहेस वेगळा आहे. हा संघात कल्पित आहे. हे जे भासलेलं आहे तुझ्यावर ते सगळं खोटं आहे आणि याचा तू असणारा साक्षी आहेस. तू द्रष्टा आहेस. हे दृश्य आहे त्याचा तू पाहणारा द्रष्टा आहेस. हे अभावरूप आहे, हे कल्पित आहे. हे जे शब्द त्याच्या वाणीतून निघाले त्या शब्द श्रद्धेनं आपण अंतकरणात ठेवले आणि पुन्हा 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 त्याची संगत केली तर एक दिवस लक्षात येईल की हे सगळं कल्पित आहे आणि जे आपल्या अपेक्षित ते सुख जे आनंद स्वरूपता ती आपल्याला प्राप्त होईल ती सांगितली पुस्तक. जेणे अंतकरण बोधले आणि असा बोध झाला अंतकरणात. बोधला अंतकरण. बोध बघा, बोध होणं आणि बोध होणं. बोध आणि बोध. आणि म्हणून हे संसारातल्या माणसाचे जे अंतकरण आहे ते कसे झाले बोध झाले. बोध झाली. कसे झाले ते बोध झाले. आणि सद्गुरूकडून ऐकल्यानंतर काय होत असतं बोध झाला. साधू बोध झाला. नू रो निया ठेला. नू रोनिया तो देहाने उरला नाही, तो जीवानी उरला नाही, आत्मस्वरूपाने बी उरला नाही. नूरोनिया पण आहे तो उरला. तो देहाने उरला नाही. नूरोनी म्हणजे उरला नाही. कशाने देहाने उरला नाही, इंद्रियाने उरला नाही, मनाने उरला नाही, जीव दशेनं उरला नाही, आत्मस्वरूपाच्या दशेने बी उरला नाही. आणि मग उरून ठेला. कसा ठेला ब्रह्मरूपाने. शून्य नाही पण नाही असं म्हणायचं
काम नाही असा ठेला. कशाने? सद्गुरूच्या बोधाने, सद्गुरूच्या कृपेनं असा बोध झाला. ते सांगतली पुसले तेने अंतकरण बोधले. अंतकरणात बोध झाला. बोध दिला सांगाती मार्ग दाविला नीट. म्हणून बोध असणारा जो बोध होता आपल्याकडं पाहिला मी देह म्हणण्याचा, ते खोटा बोध होता. ते विपरीत ज्ञान होतं. मी जीव आहे हे मला ज्ञान होतं, पण ते विपरीत ज्ञान होतं. ते यथार्थ ज्ञान नव्हतं. ते खोटं ज्ञान होतं. जगाचं, मी देहाचं, मी जीवाचं जे ज्ञान आहे ते सगळं खोटं ज्ञान आहे. आणि बरोबर ज्ञान आहे मीच ब्रह्म आहे, मीच अमृत आहे, हे जे ज्ञान आहे असा अंतकरणात बोध झाला. आणि अंतकरणात बोध झाल्यानंतर संकल्प नाही, पुन्हा काय नाही, निसंशय. कोणता संकल्पच राहिला नाही. निसंशय अंतकरण झालं. आता म्हणून संशयाच्या सुटल्या गाठी झालो पोटी, निसंशय ज्ञान झालं. आता अप्रोक्षता कळाली. आता मीच ब्रह्म आहे, याच्यात काही वाद राहिला नाही. संशय ह्याचं काही काम नाही. जसं पहा ना व्यवहारात, आईनं सांगितलं तू माझा मुलगा आहे, संशय घेतला नाही. कळतं का तुम्हाला व्यवहारात? आईनं सांगितलं तू माझा कोण आहे, मुलगा आहे, संशय आला तुम्हाला? नाही. वडिलांनी सांगितलं तू माझा पुत्र आहे, संशय घेतला नाही. म्हणजे त्याच्या शब्दावर काय नाही घेतला तुम्ही? बरं, हे शब्द संशय घ्यासारखे नाहीत का? जे शब्द संशय घ्यासारखे येतं त्या शब्दावर तुम्ही काय घेतला नाही? हां, बायकोनं सांगितलं तुम्ही आमचे कोण आहेत, नवरा आहेत, मालक आहेत, स्वामी आहेत, हे शब्द संशय घ्यासारखे नाहीत का? हां, तुम्ही संशय घेतला का त्याच्यावर? आणि संत सांगते तुम्ही ब्रह्म आहेत, त्याच्यावर घेतलं. हा, इथं संशय असाव का तुमचा? असला तर इकडं असाव, असला तर इकडं असा, पण इकडं अजिबात काय असू नाही. काऊन की तुम्ही मुळातच कोण आहेत? हा, म्हणून संशय घ्यायचं काही नाही, कारण नाही. म्हणून असा अंतकरणात बोध झाला, संशय राहिला नाही, निसंशय अंतकरण झालं अशा संतांच्या संगतीमध्ये. म्हणून त्या संतांची संगत मी सतत म्हणजे सतत घडावं माझ्या, न हो योग जन्मोजन्मी. एका जन्मापुरता नाही तर जन्मोजन्मी त्याचा काय हवा? हा, योग हो. कोणाचा योग? जसं तुम्हाला वाटतं जन्मोजन्मी, नाही, सतत आपला योग असावा पैशासंग. होय, कशासंग? चांगल्या खाण्यासंग, चांगल्या कपड्यासंग. काय असावा आपला? योग असा. आणि ते म्हणते बा आता तुमचं इथून पुढं बरं होईल, योग चांगले येतील. आता इथून पुढं तुमचं सगळे कसे होतील? आणि ते सगळं खोटं आहे. आणि म्हणून संतांच्या दर्शनाचा, संतांच्या संगतीत आपल्या जीवनात काय व्हावं? योग. पुन्हा तुटू नाही तर न व्हावा योग, तुट होऊ नाही. सतत संत भेट व्हावा, संतांच्या संगतीत आपला काळ सारावा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. संतांच्या दर्शने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून संतांची सतत भेट व्हावा. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये बोध झाला की मग मी सच्चिदानंद हे बरोबज्ञान आहे. आणि असं बरोबज्ञान झाल्यानंतर मी आत्मतत्व आहे, मीच अमृत आहे, मीच अद्वैत आहे, माझ्या ठिकाणी कोणचं द्वैत नाही, असं ज्याला कळालं, संशय राहिला नाही, निसंशय ज्ञान झालं. हेच बरोबर ज्ञान आहे, हेच खरं ज्ञान आहे. संतांच्या संगतीत कळालं. म्हणून ती संतांची संगत केली आपण माऊलीची. आणि सतत तीच संगती आपल्या जीवनात घडाव हीच आपण असणारी काय करू? इच्छा करू. म्हणून आता पसायदान घेऊ आणि आपली सेवा समाप्त करू. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तो सावे, तो सोणी मज द्यावे पसाय दान हे. जे कळाचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवंते, दुरिताचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पहाहो, जो जीवांतील तो ते लाहो. प्राणे जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे मांदियाळी. अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूता,
चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पिऊ शांती चंद्रमे जे अलंघन मातंड जे तपहीन हे सर्वै सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्ण होबो नैतिनी लोकी भजिजो आदि पुरुखे आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकी द्रष्टा द्रष्ट विजय एतमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो एने वरी ज्ञान देवो एने वरी ज्ञान देवो एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।